नमस्कार मित्रमंडळी, मी दीपा गवी स्वागत करते तुम्हा सर्वांचं आपल्या छोट्याशा यूट्यूब चॅनलवरती। तर मंडळी, आज आपण ना अगदी बघताच तोंडाला पाणी सुटेल अशी रेसिपी बनवलेली आहे। अगदी टेम्पटिंग डिलिशियस रेसिपी ही दिसत सुद्धा आहे आणि चवीला सुद्धा अगदी अतिउत्तम झाली होती। तर आज आपण ना वेज मंचुरियन ग्रेव्ही अँड फ्राइड राईस बनवलेला आहे। आणि वेज मंचुरियन ग्रेव्ही कशी बनवायची, दाटसर कशी करायची, कोणत्या चुका नाही करायच्या, आणि फ्राइड राईस बनवताना सुटसुटा कसा बनवायचा, आणि त्यामध्ये असा कोणता टिप्स वगैरे वापरायचं ज्याने फ्राइड राईस आपला अगदी चविष्ट हॉटेलसारखा रेस्टॉरंटसारखा होईल, खिला होईल, सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या व्हिडिओमध्ये भेटतील। आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला की आमचा नक्की मग व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा। तर आता चला मग थोडाही वेळ वाया न घालवता आपण सुरुवात करूया। तर आता सर्वात पहिल्यांदा मी इकडे काय काय साहित्य घेतलं, कोणत्या भाज्या घेतल्या त्या सांगते। तर हिरव्या कांद्याची पात घेतली आणि कोबीचा किस करून घेतला, फ्लावरचा किस करून घेतला, गाजरचा किस करून घेतला आणि बिनीस थोडे घेतले आणि हिरवी मिरची घेतली, कांद्याचा जे वरचा पांढरा भाग असतो तो सुद्धा घेतला, कोथिंबीर घेतली आणि आलं लसूणची पेस्ट घेतली। आता काय करायचं, सर्वात पहिल्यांदा आपण बॉल्स बनवूया। तर मंचुरियन बॉल्स बनवण्यासाठी सर्वात पहिल्यांदा मी इकडे कांद्याचा जो हिरवा भाग पांढरा भाग असतो तो घेतला आणि त्यानंतर मग त्यामध्ये आपण घातलं कोबीज। तर कोबीज मी इकडे मिक्सरला थोडं फिरवून घेतलेलं आहे, तुम्ही हवं असल्यास अजून त्याला मोठं ठेवू शकता, किसणीने सुद्धा किसू शकता। त्यानंतर मी फ्लावरसुद्धा मिक्सरला थोडं 1-2दा असाच फिरवलं आणि त्यानंतर मग बिनीस घातले आणि थोडं गाजरसुद्धा घातले आणि त्यानंतर मग आपण इकडे हिरवी मिरचीसुद्धा घातली। तर चला आता आपण इकडे 1 चमचा इतकं रेड चिली सॉस घालूया आणि 1 चमचा इतकं सोया सॉस घालूया। आणि आता आपण काय करूयात, यामध्ये अगदी चिमूटभर असा बेकिंग सोडा घालूयात। तुम्ही हवं असल्यास बेकिंग सोडा स्किपसुद्धा करू शकता। आणि त्यानंतर मग 1 चमचा इतकं मैद्याचं पीठ घातलं, 1 चमचा इतकं तांदळाचं पीठ घातलं आणि हलक्या हातावरतीच याला आपण मिक्स करून घेऊयात। तर यामध्ये आपण अजिबात पाणी नाही घालणार आहोत, कारण यामध्ये जो आपण कोबीज घातलेला आहे आणि कोबीजला पाणी सुटतं हे तुम्हाला माहीतच असेल, आणि त्या पाण्यानेच आता आपण हे बॉल्स जे आहेत ते वळून घेणार आहोत। चवीपुरतं मीठसुद्धा घालायचं, पण मीठ जे आहे थोडं जपूनच घाला, कारण सोया सॉस आणि रेड चिली सॉसमध्ये ऑलरेडी मीठ असतं, त्यामुळे चवीपुरतं मीठ अगदी चिमूटभर घातलात तरीही चालेल। बघा इकडे आता मी पाणी न घालता मस्त असे बॉल्स जे आहेत ते वळून घ्यायला सुरुवात केलेले आहेत आणि हलक्या हातावरती हे बॉल्स जे आहेत तयार करायचे। जास्त दाब नका देऊ, नाहीतर ते आतून जेव्हा आपण तळू ना तेव्हा पूर्णपणे तळले जाणार नाहीत। हलक्या हातावरतीच आपण याला गोल असा आकार देऊयात आणि एका प्लेटमध्ये साईडला ठेवूयात, म्हणजे कसा हलका बॉल झाला ना की तळायला सुद्धा आधी मस्त येईल आणि कुरकुरीतसुद्धा होईल आणि आतूनसुद्धा मस्त तळला जाईल। त्यासाठी हलक्या हातावरतीच आपण याला मस्त असे गोल आकार देऊन बॉल्स तयार करून घेऊयात। तर आता मी इकडे सगळे बॉल्स तयार करून घेतले आणि तेल जे आहे मध्यम गरम ठेवलं। आता इकडे तुम्ही बघू शकता थोडंसं मी इकडे पीठ घातलं तर अगदी वरती आलेला आहे आपला बॉल। तर आता तेल अशा पद्धतीने गरम झालं पाहिजेत। आता काय करायचं, एकानंतर एक असे बॉल्स घालायला सुरुवात करायची आणि जेव्हा आपण बॉल्स घालू ना तेव्हा गॅसचा फ्लेम मात्र बारीकच ठेवा आणि बारीक गॅसच्या फ्लेमवरती ना अगदी 3 ते 4 मिनटामध्ये याला रंग यायला सुरुवात होतो आणि ब्राऊन कलरवरती याला आपण तळून घेणार आहोत अगदी कुरकुरीत होईपर्यंत। तर आता काय करायचं, 3 ते 4 मिनटानंतर याला आपण मस्त असे आलटून पलटून करून घ्यायचे। त्याच्या आधी मात्र जेव्हा आपण बॉल्स घालू ना तेलामध्ये तेव्हा थोडासुद्धा धक्का नाही द्यायचा, म्हणजे चमच्याने वगैरे काहीच याला हलवायचं नाही, कारण जर तुम्ही असं केलात तर आकार बिघडू शकतो आणि जे एकामेकाला चिकटलेले असतात ना ते व्यवस्थित मग बाहेर काढता येत नाहीत। 3-4 मिनटानंतर ते आपोआपच सुटतात आणि आकारसुद्धा धरतात। तर आता बघा इकडे ब्राऊन रंगावरती मी सगळे बॉल्स तळून घेतलेले आहेत। तर आता काय करायचं, याला आपण एका साईडला प्लेटमध्ये ठेवूयात, ऑइल ऑब्झर्व पेपरवरती सुद्धा ठेवू शकता। मी काय केले, बाकीचे बॉल्स जे आहेत ते एका साईडला तळून घ्यायला सुरुवात केले आणि तोपर्यंत मग आता आपण ग्रेव्ही बनवायला सुरुवात करूया। तर ग्रेव्ही बनवण्यासाठी सर्वात महत्त्वाची टिप काय म्हटलात तर आता सर्वात पहिल्यांदा पॅन गरम करायचं, 1 चमचा तेल घालायचं आणि गॅसचं फ्लेम जे आहे ते मोठं ठेवायचं आणि पटापटा असं आलं लसूण पेस्ट घालायची 1 चमचा आणि कांद्याची पात घालायची आणि त्यानंतर मग त्याला मिक्स करून घ्यायचं चांगलं। आणि हे सगळे जेव्हा आपण पदार्थ घालू ना गॅसचं फ्लेम मोठंच ठेवायचं, त्याने काय होतं आपली ग्रेव्ही जी आहे अगदी टेस्टी रेस्टॉरंट स्टाईल होते आणि लागू नये त्यासाठी काय करायचं, थोडं परतून घ्यायचं
आणि मग त्यानंतर यामध्ये परत थोडीशी कोथिंबीर घालायची आणि हिरवी कांद्याची पात असते तीसुद्धा घालायची आणि मग त्यानंतर यामध्ये सोया सॉस घालायचा 1 चमचा आणि रेड चिली सॉस घालायचा 1 चमचा आणि जेव्हा आपण सॉसेस घालू ना तेव्हा मात्र गॅसचा फ्लेम बारीक करा आणि पटपट याला मिक्स करून घ्या। आणि त्यानंतर मग यामध्ये काय करायचं, आपण पाणी घालायचं आणि पाणी जे आहे घालताना मी व्हिडिओज बनवला नाही, म्हणजे मी प्लेच केला नव्हता त्यामुळे तुम्हाला दिसत नसेल पाणी। त्यानंतर मी थोडं पाणी अजून घातले जेणेकरून तुम्हाला दिसेल पाणी घातलेलं। तर साधारणतः मी इकडे 1 ग्लास आणि थोडंसं पाववाटी इतकं पाणी घातलं। आता काय करूयात, आपण याला खळखळून उकळी आणू देऊयात आणि त्यानंतर मग यामध्ये घालायची आहे मिरीपूड। तर मिरीपूड मी इकडे 1 चमचा घातले, कारण जास्त जर तुम्हाला तिखट हवं असेल तर जास्तसुद्धा तुम्ही 1 चमच्यापेक्षा थोडं जास्तीसुद्धा घालू शकता आणि चवीपुरतं मीठ घातले। मीठ इथं पण मात्र जरा जपूनच घाला, कारण सॉसेसमध्ये ऑलरेडी मीठ असतं। तर आता याला आपण खळखळी उकळी आली की परत थोडीशी कोथिंबीर घालायची, कांद्याची पात घालायची आणि याला दाटसरपणा येण्यासाठी ना सर्वात महत्त्वाचं आपण यामध्ये कॉर्नफ्लॉर घेतलेला आहे। 1 चमचा कॉर्नफ्लॉर घेतले आणि 2 वाटी इतकं पाणी घातले आणि मस्त याचा घोल तयार करून घेतला आणि थोडं थोडं याला आपण मिक्स करत गेलो। जेव्हा उकळी येते ना आपल्या ग्रेव्हीला तेव्हाच हे कॉर्नफ्लॉरचं पाणी घाला। तर आता तुम्ही बघितलात उकळी आल्यानंतरच मी कॉर्नफ्लॉरचं पाणी घातले आणि मस्त याला दाटसरपणा यायला सुरुवात झालं। आता परत थोडीशी कोथिंबीर आणि कांद्याची पात घातले आणि याला मस्त मिक्स करून घेतले। तर बघा अगदी मस्त अशी दाटसर आपली ग्रेव्ही जी आहे ती तयार झाली। तर आता यामध्ये ना कॉर्नफ्लॉरच्या पिठामुळे दाटसरपणा येतो ग्रेव्हीला आणि मस्त अशी चवसुद्धा लागते आणि यामध्ये जो आपण मिरीपूड घातलेला आहे, सॉसेस घातलेला आहे ना, त्याने या ग्रेव्हीला अगदी चटकदार, अगदी म्हणजे असं तिखट असं टेस्ट मस्त लागतं। तर आता काय केले, मी बॉल्स जे आहेत ते एका प्लेटमध्ये काढून घेतले आणि तुम्ही बघत आहात इकडे बॉल्स तरी झाले। आता काय करायचं, राईस करून घ्यायचा। तर राईस जे आहे मी आधीच करून घेतला होता, बिर्याणी राईस मी इकडे 1 वाटी इतका घेतलेला आहे। प्रमाण तुम्ही म्हणत असाल तर मी तिकडे वाट्या ठेवलेल्या आहेत ना, त्या वाटीने 1 वाटी इतके मी राईस घेतले आणि मस्त असे पहिला राईस करून घेतले आणि फ्रीजमध्ये याला मी अर्धा तास ठेवले। फ्रीजमध्ये राईस ठेवल्याने ना अगदी सुटसुटीत होतो किंवा तुम्ही फॅनच्या खालीसुद्धा हा राईस ठेवू शकता। तर आता बघत आहात तुम्ही राईस तर तयार झाला। आता एक पॅन घेतले, त्यामध्ये 1 चमचा तेल घातलं आणि बारीक चिरलेली लसूण घातली 1 चमचा, त्यानंतर कांद्याची पात घातली हिरवी आणि गाजर घातला थोडासा, बिनीस घातले आणि परत यामध्ये आता आपण मिरीपूड जे आहे ते 1 चमचा घातलं आणि त्यानंतर याला मस्त मिक्स करून घेतलं। आता फ्राईड राईस बनवताना सुद्धा सर्वात महत्त्वाची टिप, जेव्हा आपण हे सगळे पदार्थ घालू ना तेव्हा गॅसचं फ्लेम मोठंच ठेवायचं आणि पटपट याला परतून घ्यायचं आणि मग त्यानंतर काय करायचं, राईस घालायचा। तर राईससुद्धा पटकन यामध्ये घालून ना चांगला हलवून घ्यायचा, मस्त मिक्स करून घ्यायचा आणि गॅसचं फ्लेम जे आहे ते मोठंच ठेवायचं, कारण रेस्टॉरंटमध्ये हॉटेलमध्ये वगैरे असंच केलं जातं, गॅसचं फ्लेम मोठं ठेवूनच ना पटपट त्यांनी मिक्स करतात। आता काय करायचं, थोडा सोया सॉस घालायचा 1 चमचा इतका आणि मिक्स करून घ्यायचा आणि इथे सुद्धा मी जेव्हा मिक्स करत होते ना तेव्हा मी प्लेच केले नाही व्हिडिओ बनवायला आणि मिक्स झाल्यानंतर मग आठवलं की प्ले करायचं होतं म्हणून, पण काही नाही, फक्त मिक्सच करायचं आहे हलक्या हातावरती। पळी जी आहे जास्त फिरवू नका, कारण भात तुटू शकतो ना, त्यासाठी हलक्या हातावरतीच याला परतून घ्यायचं। त्यानंतर कोथिंबीर घालायची, कांद्याची पात घालायची आणि परत थोडंसं मिक्स करून घ्यायचं। तर आता कसा मिक्स करायचा हे मी तुम्हाला दाखवत आहे बघा, अगदी हलक्या हातावरती आपण याला वरखाल असं मिक्स करून घ्यायचं। तर आता काय झालं, मस्त असा आपला फ्राईड राईस तरी तयार झाला आणि ग्रेव्हीसुद्धा तयार झाली, बॉलसुद्धा तयार झाले। तर आता काय होतं की प्लेटिंग करायचं, तर मला ना प्लेटिंग एक वेगळ्या पद्धतीने करायचं होतं। सहज तुम्ही प्लेटिंग म्हटलं तर एका बाउलमध्ये फ्राईड राईस, एका बाउलमध्ये ग्रेव्ही अशी ठेवू शकता, पण जेव्हा मी प्लेटिंग करायला घेतलं तेव्हा काय झालं मी तुम्हाला सांगतेच आता पुढे। तर आता सध्या मी काय करत आहे, ग्रेव्ही जी आहे उकळत येत होती ना त्यावरतीच मी काय केले, बॉल्स घातले आणि बॉल्ससुद्धा या ग्रेव्हीमध्ये चांगले डिप करून घेतले। तर आता तुम्ही इकडे बघतच आहात ग्रेव्ही आपली मस्त अशी दाटसर झालेली आहे, बॉल्ससुद्धा अगदी छान गोल गोल अगदी ब्राऊन कलरवरती तळले गेलेले आहेत। आता काय करूयात, आपण प्लेटिंगला सुरुवात करूयात। तर काय झालं माहिती आहे का, प्लेटिंग करत असताना मला अगदी वेगळ्या पद्धतीने करायची होती। एक बाउल घेतले आणि मोठ्या बाउलमध्ये तो छोटा बाउल ठेवला उलटा करून, त्यावरती मग
फ्राईड राईस घातला आणि मला वाटलं की हा फ्राईड राईस आता जसा आपण घालतो ना तसा अगदी एका प्लेटीवर उलटला की साईज धरून आकार धरून राहील, पण हा सडसडीत राईस असल्यामुळे म्हणजे सुट्टा सुट्टा राईस असल्यामुळे ना आकारच नाही धरला. मग मी त्याला जुगाड करून वेगळीच प्लेटिंग सजवली. तर आता चला मी तुम्हाला दाखवते. व्हिडिओच्या स्टार्टिंगला तुम्ही बघितलातच, पण इन डिटेल तुम्हाला मी आता सांगते. तर मी काय केले, अशा पद्धतीने बाउलवरती राईस वगैरे ठेवले आणि यावरती आता एक प्लेट ठेवले आणि मस्त त्याला उलटी करून घेतले. आणि मला वाटलं की ते आता आकार धरून गोल असा छान घट्ट धरेल आणि बाउलचा जसा आकार आहे ना तसा फ्राईड राईसचा आकार होईल. आणि जेव्हा मी ओपन करते तर तुम्ही बघत आहात असा तो पसरलाच सगळा राईस. मग आता काय करायचं म्हटलं आणि तो बाउल काढले मधला आणि त्याच्यामध्येच आपण मस्त असा गोल तयार करून घेतले आणि त्यामध्ये मग ग्रेव्ही घातली. तसं हे सुद्धा प्लेटिंग जे केले ते छान दिसतच होतं. तुम्हाला कसं वाटलं मला सांगा कमेंट करून. आणि जेव्हा मी ते पसरलं ना तेव्हा मला असं वाटलं की हे काय माझ्यासोबत मोयेच झालं. तर आता ते असू देत म्हटलं आणि जुगाड करून दुसरी प्लेटिंग सजवली. अशी सुद्धा छान दिसत होती, पण टेस्टला मात्र एक नंबर झाली होती. खरंच खूपच आवडली घरातल्यांना. तर आता मी काय केले, मस्त अशी प्लेटिंग सजवून घेतले आणि तेव्हाच जेवणाचा टाईम झाला होता, दुपारची वेळ होती आणि आमच्या आहूंना ही प्लेट अशीच दिली. खूप खुश झाले त्याने. तुम्हालासुद्धा आवडली असेल अशा करते मी. आवडली की नक्की व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, जास्त शेअरसुद्धा करा आणि मग भेटू आपण पुन्हा अशा नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत स्वस्त रहा आणि मस्त रहा.